नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीचे महात्म्य आणि त्याची एक छोटीशी कहाणी. तर ऐका कहाणी. सूत वदले लोकजन हो, महाशिवरात्रीचे महात्म्य अफाट आहे. ह्या दिवशी शिवस्मरण, उपवास, जागरण तसेच बेलाचे अर्पण आपल्या हातून घडले तरी महान पुण्य प्राप्त होते. त्याविषयी एक कथा सांगते. विंध्य पर्वतावरील एका व्याधाने अनंत हत्या करून अनेक पापे केली. महाशिवरात्रीसारख्या मंगलदिनी तो शिकारीस निघाला. असताना वाटेत फुलांनी सजवलेले शिवालय व तेथील भक्तांची गर्दी पाहून तो जागीच थबकला. तेथील शिवपूजनाचा सोहळा पाहून लोकांना मनोमन मूर्ख समजून हसत हसत शिव शिव हर हर अशी थट्टा करीत मस्तीने जंगलात शिरला. पण त्या दिवशी त्याला एकही शिकार मिळाली नाही. उलट उपवास घडला. सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावर असलेल्या बेलाच्या झाडावर चढून शिकारीची वाट पाहू लागला. वेळ जाण्यासाठी तोंडी शिवनाम घेत घेत एक एक बेलाचे पान तोडून खाली टाकू लागला. ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली एक शिवलिंग स्थापिले होते. त्या शिवलिंगावर ती बेलाची पाने पडत होती. अशा प्रकारे त्याच्या हातून अजानपणे उपवास, जागरण व तोंडाने शिवनामाचा जप, बेलाचे अर्पण घडल्याने तो पापमुक्त झाला. त्याच ठिकाणी भल्या पहाटे एक हरिणी त्या सरोवरावर पाणी पिण्यास आली. तिला पाहताच व्याधाने ताबडतोब तिच्या दिशेने बाण रोखला. बाण रोखलेल्या दिशेकडे पाहत हरिणी बदली, कृपा करून मला मारू नकोस, मी गर्भवती आहे. बाळाला जन्म देऊन त्याच पावली मी उद्या सकाळी परत येते. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला वचन देते. तिचे हे मनुष्यवाणीतील बोल ऐकून व्याधाला आश्चर्य वाटले. त्याने तिला पूर्वकथेची विचारणा केल्यावर ती म्हणाली, मी रंभा नामक अप्सरा असताना हिरण्य नामक दैत्याशी रममान झाले. महादेवाचे भजन पूजन विसरले. म्हणून शिवशंकराच्या शापाने माझ्या कुटुंबातील मी, माझ्या 2 सख्या व तो दैत्य आम्हा सर्वांना पुनर्जन्म मिळाला आहे. 12 वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईन. तिच्यावर विश्वास ठेवून व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनामाचा जप करत बेलाची पाने तोडू लागला. थोड्या वेळाने पुन्हा हरिणी आली व तिच्यासोबत हरिण व आणखी एक हरिणी तेथे आले. आता ते पाणी पिण्यासाठी आले होते आणि त्या प्रत्येकाने आपापली कर्तव्य करून पुन्हा येण्याचे वचन दिले. अशा प्रकारे व्याधाला जागरण व 4 प्रहरांचे शिवदर्शन घडले. दिवस उजाडल्यावर सकाळीच तो मृगपरिवार शावकासह व्याधापाशी आला व सर्वजण व्याधाला आधी मला मार असे म्हणून विनंती करू लागले. हे दृश्य पाहून व्याधाचे मन कळवळले. त्याने त्या सर्व मृगांना नमस्कार केला. तितक्यात तेथे शिवगण एक दिव्य विमान घेऊन आले आणि त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलोकी नेले. अशी ही शिवरात्रीची कहाणी आहे. कहाणी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.